आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? प्रकरण असं आहे, माझं नाव बंडू गणपती वाकडे, मुक्काम पोस्ट दस्तापूर आणि तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. मी माननीय तहसीलदार साहेबांना आतापर्यंत की तलाट्याने बेकायदेशीर पंचनामा केला आणि त्याच्यावर मंडळ अधिकाऱ्यांनी प्रोसिजर पुढचं कंप्लीट करून सातबाऱ्यावर फेर वळून टाकला. बनावट म्हणजे पंचनामा कसा केला की तिथं जागेवर कोणी हजरच नाहीये, ना तलाट्याला, ना शेजाऱ्याला माहीत, ना ग्रामसेवकला माहीत, ना सरपंचांना माहीत, ना पोलीस पाटलाला माहीत नाहीये. सरपंचांनी हे सर्व मला प्रत्यक्ष, मी त्यांना प्रत्यक्ष वेळोवेळी भेटलेलं आहे. ते म्हणले अहो आमच्यासमोर पंचनामाच नाही झाला, आम्ही काय सांगणार तुम्हाला. मग हे सरकारचे लोक जर असं जर बेकायदेशीर पंचनामे करत असेल, म्हणजे एखादा गुराराखी ठेवलेला बरं ना तहसीलदार ठेवण्यापेक्षा. हा, गुराराख्याला किंमत आहे पण या सरकारच्या लोकांना किंमत कळणं झालं, त्याला आम्ही काय करणार. हा, आमचा जीव जायचा प्राण आला तरी सरकारी लोक बेकायदेशीर करतात. मग यांना हाणल्याशी सोडणार नाही आणि याला एक चपलानं हाणणार आहे म्हणून मी निवेदन पण दिलेलं आहे तहसीलदारला. हा, तोंडाला काळा फासतो म्हणून निवेदन दिलेलं, त्याच्यावर त्यांनी विनय काहीच करत नाही. म्हणजे तहसीलदार हा कुणाचा काय कलेक्टरचा बाप आहे का, मुख्यमंत्र्याचा बाप आहे का, वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा बाप आहे हा. त्याला काय कायद्याची काय बुद्धी अक्कल वगैरे काय आहे का नाही. तहसीलदार म्हणजे कसा असतो, तालुक्याचा मायबाप असतो. आम्ही हात जोडला, त्याच्या पाया पडलं मी तहसीलदारच्या, नतमस्तक झालो. असे अर्ज दिलेले मी आतापर्यंत 15-16 अर्ज दिलेले. विचारा, मी माझी बायको मंडळी आम्ही 2 जण आहे. तर नाव सांग तुझं. आम्ही प्रत्यक्ष तहसीलदारला वेळोवेळी भेटलेले, पाया पडलो त्याच्या आम्ही, पण त्याने ते आमची काही दखल घ्यायला तयार नाही. मग मी आता हाणल्याशी सोडणार नाही म्हणून कलेक्टर साहेबांना अर्ज दिलेला आहे आणि तहसीलदारला हाणणारच आहे एका दिवशी. काय मला फाशी देऊ दे गव्हर्नमेंट सरकारनं. तिथं तुम्ही भेटलो होतो का अधिकाऱ्याला जाऊन? भेटलो ना. मग अधिकाऱ्याला भेटलं, त्याला काय म्हणले अधिकारी तिथे गेल्यावर? तिथे गेल्यावर अधिकारी म्हणतात आम्ही काय करणार, आमच्या हातात आहे तेवढं आम्ही करू. आता हे आमच्या हातातली गोष्ट नाहीये. तहसीलदारने याच्यात लक्ष घालून हे त्यांचं काम आहे, कर्तव्य पालन करायचं. हे सरकारला बुडवणारे लोक आहेत. काम तर बाजूलाच राहिलं, बेकायदेशीर कामं करून हे सर्वसामान्य माणसाला त्रास देतात. हो, आम्ही काय करणार सांगा. आम्ही राहायला एक ठिकाणी, गाव सोडून आम्ही परदेशात गेलो, बाहेर पुण्या मुंबईमध्ये जाऊन आम्ही पोट भरतोय आणि ही लोक असे काळा बाजार करतात. मग कायद्याला काय किंमत आहे का नाही. बेकायदेशीर करणं म्हणजे एक गुन्हा आहे. मग मी जर काय बेकायदेशीर मागणी करत असेल, अगर विनाकारण निष्कारण कोणाला काय बोलत असेल तर मी जिम्मेदारी आहे ना. आम्ही एवढं जीव तडकीने पोट तडकीने बोलतोय तरी तुम्ही आमची किंमत दात घेत नाहीये. मग तहसीलदारला एका दिवशी हाणल्याची सोडणार आहे काय, मला कोर्टानं फाशी दिलं तरी चालेल. आणि विशेष म्हणजे पंचनामा हा खोटा केला म्हणजे पंचनामा हा कायद्याचा एक केंद्रबिंदू आहे. पंचनामा हा कायद्याचा केंद्रबिंदू आहे आणि त्या केंद्रबिंदूला जर यांनी मुळावर जर घाव घातले तर ते मला सहन होत नाहीये. या घाव घातलेल्या याच्यामुळं बेकायदेशीर पंचनामा करून हे कायद्याची एक चौकट बदलण्याचा आणि पिळवणूक करण्याचं काम केलेलं आहे त्यांनी. आता माझी मागणी एवढीच आहे की याच्यावर जर कारवाई जर केली तहसीलदारने ठीक, नाही दिलं तर मी तहसीलदारला एका दिवशी हाणणार आहे. काय मला कायद्यानं सजा झाली तर झाली. कशा आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय तुमचं प्रकरण आहे? काय वर्ष झालं ना, वर्ष झालं देऊ 4 वर्ष झाली. आणि तलाठी आम्हाला असं म्हणला की आम्ही येतो, तुम्हाला बोलवून घेतो आणि मग पंचनामा करू. हा, आम्हाला खोटं बोलला आणि मग सकाळ लगेच 8 दिवसात माझ्या जावाच्या नावाने केलं. नोटीस दिली आम्हाला. गावचं प्रकरण आहे दस्तापूर. अधिकारी काय म्हणतात भेटलं तिथे गेले होते? अधिकारी उडवाउडीचे उत्तर देतात आम्हाला. अधिकारी बोलतच नाही. बघू बघू म्हणतात. मागणी काय आता तुमची? आता आमची मागणी एवढीच आहे की बेकायदेशीर केलं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि योग्य तो न्याय निर्णय कायद्याच्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला न्याय निर्णय द्यावा ना. आम्ही म्हणतो की कायदेशीर आम्हाला न्याय पाहिजे आणि तुम्ही जर बेकायदेशीर करत असाल तर त्याला तुम्हीच जबाबदार आहे, आम्ही जबाबदार नाहीये.